तांदूळ घेतला आहे धुवून, थोडासा 1 तास असं फॅन खाली सुकवलं आहे. मग ह्या 2 वाट्या आहेत. ह्या 1 वाटी मी ही चण्याची डाळ घेतली आहे. चण्याच्या डाळीच्या ह्या चण्याची डाळ घेतली आहे ना ह्या वाटीचं, त्याच्या हाफ मी उडदाची डाळ घेतली आहे, थोडे पोहे घेतले, साबुदाणा घेतला आणि आपली मुगाची डाळ असते ना तुकडा, तो घेतलेला आहे. आणि मी आता हे सगळे सामान आहे ना सगळे भाजून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपला जो तांदूळ घेतला आहे 2 वाट्या, मी थोडासा पॅन जरा थोडासा गरम झाल्यानंतर बारीक गॅसवर भाजून घेतले आहे. आणि आता हे मी आयटम मिक्सरला लावते. आता मी एक एक करून मिक्सरला लावून घेते. पहिले मी थोडेसे पोहे मिक्सरला बारीक करते. ही डाळ पण मिक्सरला लावून घेते मी. आता हे डाळीचं पीठ वाटून झालं आहे. आता मी उडदाची डाळ आणि भाजून ही उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि साबुदाणा एकत्रच वाटून घेते. हे सगळे पीठ मी मिक्सरला लावून घेऊन चकलीची भाजी तयार केली आहे. आणि मी गॅसवर इथे पाणी उकळायला बॉईल करायला ठेवलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे, लाल मसाला आपल्याकडे अवेलेबल असेल तो, आणि थोडंसं ह्याच्यामध्ये गरम करून तेल टाकायचं आहे. आता मी पाणी बॉईल करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये लाल मसाला आपला तिखट आणि 1 चमच मी मिठाचं टाकलं आहे. तुम्हाला मिठाचा अंदाज जेवढा पाहिजे मीठ तेवढं तुम्ही टाकू शकता. आता मी हे बॉईल आलं आहे. आता हे मी ह्याला आतमध्ये पिठामध्ये मळून घेणार आहे. थोडंसं मग पिठामध्ये टाकून मळून घेणार आहे. हे गरम तेलाचं मोहन टाकते पिठामध्ये. पटकन असं फिरून घ्यायचं आणि मिक्स करायचं. चम्मचनेच मिक्स करून घ्यायचं, कारण ते तेल खूप गरम आहे, चढ आलेला होता तेलाला. मिक्स करून घ्यायचं. हे बॉईल केलेलं पाणी मी हा पीठ मळताना थोडं थोडं घेऊन मळणार आहे. हे बॉईल केलेलं पाणी थोडं थोडं टाकून मिक्स करायचं. आपण नॉर्मल आपलं पीठ मळतो त्याप्रमाणे थोडंसं घट्ट असं सगळं पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं.
पाणी बस झालं आहे. आता मी मळून असं थोडंसं पिठाला झाकण ठेवून ठेवायचं आणि थोड्या वेळाने पीठ मळून घ्यायचं. आता मी हे झाकण ओपन करत आहे आणि पीठ मळून घेते. नाजूक हाताने सगळं पीठ मळून घ्यायचं. नाजूक हाताने सगळं पीठ मळून घ्यायचं. आता ही मी चकली गरम तेलामध्ये सोडणार आहे. ऑटोमॅटिक वरती यायला पाहिजे. आता चकल्या पूर्ण झाल्या आहेत. एवढ्या चकल्या झाल्या.